विधानसभा कामकाजात आज पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत। सभागृहात बीडचं प्रकरण गाजत असताना 4 दिवस धनंजय मुंडे सभागृहात अनुपस्थित होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना विरोधकांनी लक्ष्य केलं होतं। काल मुख्यमंत्री यांनी बीड प्रकरणावर निवेदन दिल्यानंतर मुंडे आज विधानसभेत हजर राहणार आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, धनंजय मुंडेंच्या एका अनुपस्थितीनंतर आज त्यांची उपस्थिती, नेमकं काय घडेल? श्रुती, पाहतोय आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच जे आहे ते बीड आणि परभणी प्रकरण जे आहे ते गाजताना पाहायला मिळत होतं। मात्र बीडवरून विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी जे आहे ते अनेक प्रत्यारोप केलेले होते आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट यामागे जे आहे ते मंत्री धनंजय मुंडे आहेत अशा प्रकारचा आरोप केला होता। त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदातून हटवा अशा प्रकारचा आरोप जो आहे तो थेट केलेला होता आणि त्यानंतर जे आहे ते धनंजय मुंडे पाहता आपण 4 ते 5 दिवस जे आहे ते सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले नाही। मात्र काल मुख्यमंत्र्यांनी यावरती जे आहे ते उत्तर दिलं, त्यामध्ये चौकशी लावली आणि काय नेमकी वस्तुस्थिती आहे याची माहिती सभागृहाला दिली आणि त्यानंतर आज जे आहे ते धनंजय मुंडे आपल्याला सभागृहात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरती काही प्रश्न निर्माण होतो का? आता विशेष बैठक सुरू आहे, ज्यावेळेस 11 वाजता नियमित कामकाज सुरू होईल त्यावेळी सत्ताधारी असेल किंवा विरोधी आमदारांकडून काही मुद्दा पुन्हा उपस्थित केला जातो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। नक्कीच राजू, आज नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।